अवंती, तू तुझ्या स्वप्नांना जगण्यासाठी विचार करत आहे. आता तुझ्या लाईफमध्ये मी पण आहे. माझासुद्धा विचार तू करायला हवा ना. आय नीड यू. किती दिवस मी एकटा राहणार? माझं स्वप्न तू आहेस. तू मला माझ्या नजरेसमोर हवी. तुझ्याशिवाय दिवस नाही पण रात्र खूप मोठी जाते. जेव्हा प्रेम होते ना, तेव्हा फक्त आपला पार्टनर आपल्यासोबत असायला हवा हीच फिलिंग मनात येते. आणि सध्या मला फक्त आणि फक्त तुझी गरज आहे. तो एक हात तिच्या पाठीवर ठेवत तिला जवळ घेत प्रेमाने म्हणाला. त्याचे शब्द कानात शिरताच गुदगुल्या होऊ लागल्या. ती कावऱ्या बावऱ्या नजरेने त्याच्या डोळ्यात बघू लागली. आत्तापर्यंत डोक्यात राग होता, पण त्याच्या शब्दांनी त्याच्या भावना तिच्या मनावर राज्य करू लागल्या. त्यामुळे मन चलबिचल होऊ लागले. त्याने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं. तसं तिच्या अंगावर गोड शहारा उमटू लागला. तिने दीर्घ श्वास घेत अलगद डोळे मिटून घेतले. तो त्याचं कपाळ हळुवारपणे तिच्या कपाळाला घासू लागला. तसं तिच्या डोक्याला मुंग्या येऊन डोकं बधीर होऊ लागले. अंगावरची लव ताट होऊन कान गरम होऊ लागले. त्याने अजून तिला जवळ ओढलं. त्याच्या अंगाचा स्पर्श पूर्ण अंगाला होताच तिचे सर्वांग शहारून जाऊ लागले. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळू लागले. तसं त्याच्या टी शर्टने तिनं अजूनच घट्ट पकडून घेतलं होतं. अशी फिलिंग फक्त तो जवळ असतानाच येत होती आणि ती कधी कधी हवी हवीशी वाटू लागली. तिचं तिलाच कळलं नाही. जिथे मन जोडले जाते तिथे शरीराची ओढ लगेचच जाणवून येते. असं काही अवंती बाबतीत झालं होतं. तो हळूहळू तिच्या बंद असलेल्या डोळ्यांवर ओठ टेकवत हळुवारपणे खाली झुकला आणि क्षणात तिच्या नाजूक ओठांवर आपल्या ओठांनी हलका स्पर्श करू लागला. ओठांचा स्पर्श होताच तिने डोळे घट्ट मिटून श्वास रोखून घेतला. त्या क्षणी तिला नकार होकार काहीच द्यायचं कळालं नाही. त्याच्यापासून लांब सुद्धा जायची इच्छा झाली नव्हती. इतकी ती त्याच्या स्पर्शात विरघळून गेली होती. जणू तिच्या मनावर आता फक्त त्याचाच वर्चस्व राहिलं होतं. तिच्या मिटलेल्या ओठांना त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श होताच तिचे ओठ विलग झाले. बस काही वेळापूर्वी तिला जो शब्द दिला होता तो मोडत त्याने तिला हळूवार किस करायला सुरुवात केली. तापत्या तव्यासमोर लोण्याचा गोळा ठेवल्यावर तो विरघळणारच अशी सध्या त्याची सिच्युएशन होती. त्याच्या स्पर्शाने ती कधी त्याच्यामध्ये स्वतःला विसरून विरघळू लागली. तिचं तिलाच कळलं नाही. त्याच्या पोटावरचा टी शर्ट सोडून त्याच्या कमरेला दोन्ही हातांचा विळखा घालून अजून त्याला स्वतःकडे ओढू लागली. तिच्या हलक्या कृतीने त्याला अधिकच चेव वाढला. अन आवेगाने किस करत तिच्या केसांमधून दोन्ही हातांची बोटे फिरवत मागून तिचे केस मुठीत धरून तिचा चेहरा थोडा वर करत तिला आता पॅशनेटली किस करू लागला. ती सुद्धा त्याला साथ द्यायचा प्रयत्न करत होती, पण जमतच नव्हतं. तिच्या लाईफमधला पहिला किस होता, त्यामुळे लवकर काही सुचलं नाही. डोकं अगदी थंडगार पडलं होतं, पण त्याचा स्पर्श तिला पूर्णपणे उत्तेजित करून गेला होता. ना श्वास घ्यायचं कळलं ना त्याला दूर करायचं. कितीतरी वेळ तो तिच्या मधाळ ओठांशी खेळत स्वतःची तहान भागवत होता. तिच्या नाजूक सॉफ्ट ओठांना चावायचा मोह त्याला आवरलाच नाही. तेव्हा वेहूळून कुठे ती भानावर आली आणि श्वास घेण्यासाठी त्याला घट्ट पकडून मागे डोकं करू लागली. तिची धडपड बघताच तिच्या ओठांपासून बाजूला होत कपाळाला घट्ट कपाळ टेकवून एक दीर्घ श्वास घेत वाढलेल्या श्वासांवर तो कंट्रोल करू लागला. इतका वेळ तिने श्वास न घेतल्याने जोरजोरात श्वास घेत होती. शरीरात श्वास कमी पडल्याने हातपायाचे थरथर होऊ लागले. घाई गडबड करून मोठमोठे श्वास भरून घेतच होती. तिला ठसका लागला. ती एक हात तोंडावर ठेवून त्याच्या गळ्याच्या मध्यभागी डोकं ठेवून खोकू लागली. तो पटकन काळजीने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली होती. इयर टू इयर स्माईल पसरली होती. त्याचे कान चांगलेच तापले होते. 2 प्रयत्नांनी आज कुठे त्यांचा पहिला किस पूर्ण झाला होता, तेही कुठलाच अडथळा न येता. आता त्याचं तेवढ्या किसमध्ये समाधान झालं आहे की नाही माहीत नाही. हळूहळू तिचे श्वास नॉर्मल होऊ लागले. खूप मोठं काम केल्यासारखी लगेच जमली होती. डोळे मिटून त्याच्या छातीच्या मध्यभागी तिचा चेहरा टेकवून अजून दम भरत हळूवार श्वास घेऊ लागली. डोक्यात कसलेच विचार नव्हते. डोकं अगदी थंडगार पडलं होतं. अवंती, झोपली का? एका किसमध्येच दमली? तो तिला चिडवत दोन्ही हातांनी घट्ट कवटाळून हसत म्हणाला. कारण तिची आता काहीच हालचाल जाणवली नव्हती. फक्त हळूवार श्वास घेत होती. आज तर तिच्या स्पर्शात तिचा होकार सुद्धा होता. त्याच्यामुळे मनातून खूपच सुखावला होता. ती रडल्यामुळे सकाळी थोडं गिल्ट वाटलं होतं. त्याच्या बोलण्याने आता कुठे ती व्यवस्थित भानावर आली होती आणि आत्ताचे थोडा वेळापूर्वीचे क्षण आठवून पोटात खड्डा पडला. ती पटकन दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवून त्याच्या कुशीत लपू लागली. कधी ती त्याच्या स्पर्शात वाहत गेली तिचं तिला कळलं नाही आणि आता तिला स्वतःशीच लाज वाटू लागली. भीतीयुक्त लज्जा चेहऱ्यावर पसरली होती. गाल टोमॅटोसारखे लाल झाले होते. डू यू नो यू रिअली डोंट नो हाऊ टू किस? तो जोरात हसत तिच्या कानात कुजबुजला. तसं लाजून तिच्या जीवाचं अजूनच पाणी झालं. ती अजून त्याच्या छातीवर तिचा चेहरा घट्ट होऊ लागली.
थंड वाऱ्याने आधीच अंगावर काटा येत होता. त्यात ह्याचं खट्याळ बोलणं काही संपत नव्हतं. अँड यू नो, तो अजून पुढे बोलणार की तिने पटकन तिचा तळहा त्याच्या ओठांवर घट्ट रोवला. बिलकुल त्याच्या तोंडून काहीच ऐकायची आता शक्तीच उरली नव्हती. अजून लग्न झालं नाही, पण ह्याचं गोड छळणं बघूनच वैतागली होती. तसं तो हसत शांत झाला. त्याने तिच्या तळहातांवर आपले ओठ टेकवले. तसं तिने पटकन हात काढून घेत त्याला दोन्ही हातांनी घट्ट कवटाळून घेतलं. त्याच्या छातीला कान लावून त्याच्या हृदयाची धडधड ऐकू येऊ लागली. त्याच्याकडे नजर वळवायची सुद्धा तिला लाज वाटत होती, म्हणून त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं होतं. दोघे काही न बोलता फक्त एकमेकांची प्रेमाची मिठी अनुभवू लागले. त्या मिठीत फक्त शांतता आणि प्रेम इतकंच होतं. त्याने तिच्या केसांचा क्लच काढला आणि तिचे केस व्यवस्थित करत बोटे फिरवू लागला. हा क्षण इथेच थांबावा असं वाटत होतं. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्यासोबत किती रिलॅक्स वाटतं हे आज दोघे स्वतः अनुभवत होते. त्यामुळे एकमेकांपासून लांब व्हायची दोघांची इच्छा नव्हती. अवंती, झोप आली आहे का? पुन्हा तिची काही हालचाल वाटली नाही. तसं त्यानेच तिच्या दोन्ही दंडांना पकडून आपल्यापासून बाजूला केलं. ती लगेच ओठ दाबून चेहऱ्यावरची लज्जा आणि हसू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. त्याच्याकडे बघायचं म्हटलं तरी तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात वाढली होती. अजून लग्न पुढे ढकलण्यासाठी काही कारण आहे का? जे कारण होतं ते मला बिलकुल व्हॅलिड वाटलं नाही. तो तिच्या गुलाबी लालसर झालेल्या त्या चेहऱ्याकडे बघत हसत म्हणाला. तिचे ओठ तर अगदी चेरीसारखे लालसर दिसून येत होते. ते बघूनच त्याचं शांत झालेलं मन अजून धडधड करू लागलं. तिने हलकेच आपल्या पापण्या वर केल्या. त्याच्या चंद्राच्या प्रकाशात उठावून दिसणारा तेजस्वी चेहरा आज खूपच मनाच्या तळाशी जाऊन पोहोचला होता. त्याच्या स्पर्शात, त्याच्या बोलण्यात काय जादू होती कुणास ठाऊक, पण ती जादू तिच्या मनावर राज्य करून गेली होती. हाच तो आहे ज्याच्यासोबत ती आयुष्यभर राहू शकते, हा कौल तिचं मन देत होता. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. हा बोल, अजून काय मनात आहे का? तो म्हणाला. मला अजून तुम्हाला जवळून जाणून घ्यायचं आहे. आपण दोघे अजून एकमेकांना वेळ देऊन जाणून घेऊ. तुम्हाला वाटत नाही का? ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. व्हॉट? हा विचित्र प्रश्न आहे असं वाटत नाही का? जर मी तुला अजून जवळून जाणून घेतलं, ओळखून घेतलं आणि त्यातलं मला तुझ्यातला कुठला गुण आवडला नाही तर तेव्हा मी लग्नाला नकार द्यायचा का? तो भुवया उंचावत म्हणाला. असं कसं? त्याच्या बोलण्याने तिची धडकी भरून लगेच गोंधळून गेली. असं कसं म्हणजे? तू जे विचारत आहे त्यातच मी एक्सप्लेन करत आहे ना. तुला मला जाणून घ्यायचं आहे, अजून एकमेकांना ओळखून घ्यायचं आहे. तुला माझ्यातलं काही आवडलं नाही तर तू लग्नाला नकार देणार आहे का? त्याचं बोलणं स्पष्टच होतं. नाही, ती खूपच गोंधळली. हा विचार मनात सुद्धा कधी आणणार नव्हती. लगेच तिच्या आई वडील डोळ्यासमोर, आणि आता त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाही मनात विचार येणार नव्हता. आयुष्यभर आपल्याला तेच करायचं आहे. कधी कधी आयुष्य जातं तरी पुढच्या माणसाला आपण पूर्णपणे ओळखत नाही, आणि कधी कधी एका भेटीतच आपण त्या माणसाला पूर्णपणे ओळखतो. आणि आता उद्या तू गावाला जाणार, मी माझ्या कामात असणार. फोनवर तर बोलायला मला वेळ नसतो. तू तिथे, मी इथे. ह्यात काय तू मला जाणून घेणार आहे? लग्नानंतर आपण जवळ असल्यावर अजून जाणून घेऊ ना. तो किंचित भुवयावर करत गालात हसत म्हणाला. आता त्यावरती गप्प होऊन एकटक त्यालाच बघू लागली. लग्न पुढे ढकलण्यासाठी त्याने तिच्या मनात कुठलाच प्रश्न ठेवला नव्हता. पक्का बिझनेसमॅन होता. बरोबर पुढच्याचं कसं ब्रेन वॉश करायचं हे चांगलंच कळत होतं. अजून काही डोक्यात आहे का? तिच्या डोळ्यातले भाव बघून मुद्दाम विचारू लागला, कारण त्याला माहीत होतं आता तिच्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हतं. तिने नजर चोरत मान खाली घेतली आणि नाही म्हणून हलवली, कारण त्याने बोलायला काही ठेवलंच नव्हतं आणि त्यावर तो तिला चिडवत आहे असं तिला जाणवलं. म्हणून थोडेसे गाल फुगले होते. आता तिला स्वतःचाच राग येत होता. असं कसं होऊ शकतं? इतका वेळ आपल्या मनात त्याच्याबद्दल किती राग होता. लग्न ठरलं म्हणून काय काय डोक्यात होतं. आता आपल्या डोक्यात कसं काही नाही म्हणून विचारात पडली होती. उलट माझ्या अपेक्षा तुझ्याकडून आहे, त्या तू पूर्ण करायला हव्या ना. पण मी एका शब्दाने तुझ्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी केली नाही. तू जशी म्हणेल तसं मी वागत आहे. लग्न ठरल्यावर तर तू खुश असायला हवं. तर रडली. बिलकुल मला आवडलं नाही. तो तिच्या एका गालावर अंगठा तर दुसऱ्या गालावर 4 बोटे लावून तिचा जबडा धरत चेहरा वर करत नाटकी ओरडत म्हणाला. ती बारीक डोळे करून रागाने त्याच्याकडे बघू लागली. आजपर्यंत तो जसा म्हणेल तसंच होत होतं, आणि उलट तोच तिला सुनावत होता. तुमच्या माझ्याकडून अपेक्षा? मी काही तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही आहे. आजपर्यंत फक्त तुमची दादागिरी माझ्यावर चालली आहे आणि माझ्या मागण्या म्हणे. ती तिची गाल त्याच्या चिमटीतून सडवत गाल फुगवून म्हणाली. देन हू विल फुलफिल माय डिमांड्स एक्सेप्ट यू? तो तिचा हात पकडून स्वतःजवळ ओढत रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. डिमांड्स? ती डोळे मोठे करून म्हणाली. समजलं नाही, समजावू?
तो तिच्या कानांची पाकळी आपल्या ओठात दाबून धरत म्हणाला आणि पोटात फुलपाख रोडून अंगभर शहारे उभे राहिले. तुम्ही ते चेहरा मागे घेत त्याच्यापासून काही इंच लांब होत म्हणाली. त्याचं बोलणं आणि गोड अलगद स्पर्श आत्ता तिला असह्य झालं होतं. किती ती तिच्या भावना दाबून ठेवणार होती. श्वास काही स्थिर राहूच देत नव्हता. हू विल मेक मी ड्रेन माय स्टॅमिना इन रूम इन्स्टेड ऑफ जिम? तूच ना? तो तिला अजूनच जवळ ओढत तिच्या डोळ्यात आरपार पाहत सिडक्टिव्ह आवाजात तो म्हणाला. तिने पटकन त्याच्या छातीवर हात ठेवला. म्हणजे मी कसं? मला नाही येत व्यायाम, ती पापण्यांची उघडझाप करत आवंढा गिळत म्हणाली. तिचा भोळेपणा पाहून मात्र त्याचं हसूच आवरलं नाही. तो आता तिच्या बोलण्यावर जोरात हसू लागला. त्याचं हसणं बघून ती गोंधळलेल्या नजरेने बघायला लागली. आपण काहीतरी चुकीचं बोललो का म्हणून तिलाच प्रश्न पडला. एकतर त्याची हाय लेवलची इंग्लिश, त्यात लवकर त्याचे शब्द कळत नव्हते, तर त्याच्या बोलण्याने पूर्ण बावरली होती. त्यात अजूनही त्याच्या ओठांचा स्पर्श तिला तिच्या नाजूक ओठांवर जाणवत होता. त्यामुळे त्याचं बोलणं ऐकून धडधड वाढली होती. काय म्हणताय ते सांगा तरी नीट. जोक सांगितला का मी काही? त्याचं हसणं थांबत नाही पाहून तिने कपाळावर आठ्या पाडत विचारलं आणि तिचा तो चेहरा त्याला अजूनच क्यूट वाटला. माझी लवंगी मिरची, बाकी गोष्टी तुला सगळं समजतात, मग हे नाही समजलं? रूममध्ये वर्कआउट करू का मी, मेकआउट करायचं सोडून? तो काहीसा खट्याळ हसत तिला चिडवत म्हणाला आणि त्याचं स्पष्टीकरण ऐकून मग तेव्हा कुठे तिची ट्यूब पेटली आणि तिचे डोळेच विस्फारले. मग लगेचच चलबिचल होऊ लागलं. पोटात भीतीने लज्जेने गोळा दाटून आला. आई, उशीर होत आहेत, चला घरी. ती नजर खाली घेत भीतीने आवंढा गिळत त्याला मागे पुश करत गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न करू लागली. आत्ता त्याच्यासोबत बोलणं तिला जमणारच नव्हतं. जीव बाहेर यायची अवस्था झाली होती. इतक्या आतून थंडगार पडली होती. लाजून कुठे तर लपून जावं असं वाटत होतं. हे जस्ट किडिंग. तिची गडबड बघून तो तिच्या कमरेला एका हाताने विळका घालत तिला उतरवत म्हणाला. आय लव्ह यू स्वीट हार्ट. त्याने बोलून तिच्या पुढच्या केसांवर ओठ टेकवत जवळ घेतलं. ती सुद्धा लाजून त्याच्या कुशीत चिरली. त्याचं अवंतीनं म्हणता स्वीट हार्ट म्हणणं त्याच्यासाठी आपण किती स्पेशल आहोत हे वाटून येत होतं. त्यामुळे मन अगदीच खुललं होतं. तशी ती लाजून एकदम लालेलाल झाली होती. चल निघायचं का? तो त्याची नजर इकडे तिकडे फिरवत म्हणाला. कारण आता खूपच अंधारण पावसाचे चिन्ह दिसून येत होते आणि ते दोघेजण टेकडीवर होते. हां. ती हुंकार भरून बाजूला होत नजर चोरूनच पळत गाडी उघडून पॅसेंजर सीटवर जाऊन बसली. तो तिला बघत गालातल्या गालात हसत नकारार्थी मान हलवत ड्रायव्हिंग सीटवर येऊन गाडी स्टार्ट करतो. ती लाजून अगदीच गोरीमोरी झाली होती. अंग चोरून बाहेर बघत होती. ओठांवर तर गोड हसूसुद्धा होतं. त्याने एक नजर तिला पाहून पुन्हा पुढे बघून गाडी चालवू लागला. त्याची भोळी निरागस अवंती दरवेळी त्याला नवीनच वाटत होती. तिला आपल्यापासून दूर करायची बिलकुल इच्छा नव्हती. कसे जाणार हे 2 महिने विचार करत मन खट्टू झालं. मग फायनल ना, 2 महिन्यांनीच लग्न करायचं ना, का अजून काही मनात प्रश्न आहे? तो गाडी चालवत मिश्किलमध्ये हसत म्हणाला. ती लावलेला सीट बेल्ट हातात घट्ट पकडत ओठ दाबून पुढे बघू लागली. कुठल्या तोंडाने होकार द्यायचा विचार करत होती. मी काही म्हणाले तरी माझ्या मनासारखं होणार नाही. सगळं काही तुमच्या आणि आबांच्या मनासारखंच होत आहे. ती तोंड वाकडं करत लटक्या रागात म्हणाली. ओके, मी आबांना उद्या येऊन सांगेल. जोपर्यंत अवंती सगळ्यांसोबत हो बोलत नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार नाही. तो किंचित खांदे उडवत बेफिकीरपणे म्हणाला. काय? नाही, असं काही तुम्ही बोलणार नाही. ती लगेच त्याच्याकडे वळत एक पाय फोल्ड करत मोठ्या आवाजात म्हणाली. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. गालात तिरकस हसत पुढे बघून गाडी चालवत होता. ओ, ती त्याच्याकडे बघत हाक मारत होती, पण त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आत्तापर्यंत त्याचा स्वभाव ती चांगलाच ओळखू लागली होती. तो जे म्हणतो ते करायला बिलकुल मागे पुढे बघत नाही. आता जर होकार दिला नाही तर उद्या तो नक्की आबांना असं म्हणेल आणि सगळ्यांसमोर होकार द्यायला किती लाजल्यासारखं होईल. विचार करूनच पोटात गोळा आला. ओ, माझं ऐकणार नाही का? झालं ना तुमच्या मनासारखं. आत्ता का मला त्रास देत आहात? तुम्ही काय बोलणार नाही? इकडे बघा माझ्याकडे. ती त्याच्या स्टेअरिंगवर असलेल्या हातांवर तिच्या दोन्ही हातांनी दाब देत हट्ट करत म्हणाली. आज पहिल्यांदा त्याच्याकडे हक्काने बोलत होती. त्यामुळे तिचं हट्टाने गाल फुगून बोलणं ऐकून त्याला हसू येऊ लागलं. ड्राईव्ह करू का तुझ्याकडे बघू? तो हलका हसत एक नजर तिच्याकडे बघून पुढे बघत म्हणाला. तुम्ही उद्या घरी येऊन काही नाटक करणार नाही ना? ती त्याचा अजून हात घट्ट दाबत ओरडत म्हणाली. तसं त्याने हसत भुवया हलक्या वर केल्या. नाही, शांतपणे येऊन तुझ्या हातची खीर खाऊन जाईल. तो गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. तुम्हाला खीर एवढी आवडली? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं होतं, कारण त्याच्याबद्दल काहीतरी गोष्ट कळाली होती. त्याचा आनंद होता.
हो, पहिल्यांदाच तुमच्या घरी आलो होतो तेव्हा आवडली होती, पण परवा फंक्शनमध्ये केलेली ती नाही आवडली. ती तिथल्या आचार्याने केली होती. छान झाली होती, पण तुम्हाला आवडली नाही ना, मग त्यांना सांगणार नाही. आमच्या गावात अजून एक मावशी आहेत, त्या खूप सुंदर करतात, त्यांना सांगायला लावते आईला. ती खुश होत म्हणाली, मला फक्त तुझ्या हातची खीर खायची आहे. तो एक हात स्टेअरिंगवरून काढून तिचा हात आपल्या हातात घेत हातावर ओठ टेकवत म्हणाला. त्याचा पुन्हा एकदा स्पर्श होताच ती कमालीची लाजली. त्याने एक नजर तिला पाहिलं आणि तिच्या लांब सडक बोटांमध्ये आपली बोटे गुंफत हात घट्ट केला. ती लाजून बाहेर बघू लागली, कारण चेहऱ्यावरची लाली त्याला दाखवायची नव्हती. त्याने आपल्याला हसताना किंवा लाजताना बघितल्यावर कसं तरीच होत होतं. एकतर आधीच त्याच्या हातात हात असल्यामुळे तर हृदयाची धडधड जोरजोरात वाढली होती. नंतर तोही शांत होता आणि तीही शांत होती, फक्त एकमेकांचा सहवास अनुभवत होते. घर आल्यावर त्याने गाडी थांबवली. तिने एक नजर घराला पाहिलं आणि वळून त्याच्याकडे बघू लागली, तर तो प्रेमाने तिच्याकडे बघत होता. तिचा हात अजूनही त्याच्या हातातच होता. एक सेकंडसाठी सुद्धा त्याने तिचा हात सोडला नव्हता. घर आलं, ती नजर चोरत चेहऱ्यावरचं हसू कमी करत हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तसं त्याने अजून हात घट्ट पकडला. घर आले म्हणून तर गाडी थांबवली आहे ना, तो तिच्याकडे झुकत तिचा सीट बेल्ट काढत म्हणाला. ती पापण्या वर करून त्याच्या डोळ्यात बघू लागली. येस या नो? तो तिच्या बाजूला असलेल्या काचेवर हात ठेवत तिच्या अगदी जवळ येत म्हणाला. हां. ती लाजून त्याच्या हातातून हात सोडवत कुशीत शिरली. हसू आणि लज्जा दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या. तोंडून शब्दसुद्धा फुटत नव्हता. आणि उत्तर दिल्याशिवाय तर तो जाऊच देणार सुद्धा नव्हता. एक नंबरचा हट्टी होता. त्याच्या मनानुसार सगळं व्हायलाच हवं. त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली आणि त्याने तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतलं. सोडा, 1 वाजत आला आहे. थोड्या वेळाने ती बाजूला होऊन गाडीमध्ये असलेल्या टाईमकडे बघत ओरडत म्हणाली. त्याच्यासोबत असताना कसा टाईम गेला कळलं नाही. असं वाटत होते की आत्ताच तिच्यासोबत गेली होती. हो, गुड नाईट. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्यापासून लांब होत ताट बसला. ओह, तुम्ही एवढ्या उशिरा एकटेच जाणार? तिला लगेच काळजी वाटली. हां, ड्रॉप करायला येतेस का? तो नाटकी विचार करत त्याच्या हनुवटीवरून हात फिरवत म्हणाला. मी? ती गोंधळून प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तिच्या निरागस गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून तो हसू लागला. जाऊन झोप. सवय आहे मला उशिरा रात्रीपर्यंत घरी जायची. काळजी करू नको. तो हसत तिचे समोर आलेले केस मागे सारत प्रेमाने म्हणाला. आपल्याबद्दलची काळजी बघून छान वाटलं होतं. सवय म्हणजे? एवढ्या रात्री कुठे जाता? थोडा उशिरा घरी जाता तुम्ही? ती संशयाने बघत म्हणाली. हळूहळू तिच्यातली होणारी बायको जागी होत होती. तिची संशयी नजर बघून तो भुवया आकसून हसू लागला. आई जागी असेल तर? तो तिला आठवण करून देत म्हणाला. तसं तिला मीरा आठवली आणि तिचे डोळेच तयार झाले. अय्या, मी विसरूनच गेले. उगाच आईला माझ्यामुळे जागं राहावं लागले असेल तर. मी जाते. तुम्ही पोहोचल्यावर मला फोन नाही मॅसेज करा. ती घाई गडबडीत बोलत तिची ओढणी सावरत गाडीतून उतरू लागली. ओके, त्याने बोलत गाडी स्टार्ट केली. आज तिच्याबरोबर हे 2 तास घालून मनाला एक वेगळीच शांतता भेटली होती. झोप तर पूर्णपणे उडाली होती. तिने गालात लाजत त्याला हात केला आणि पळतच गेटच्या आत निघून गेली. तो हसत गाडी चालू केली आणि निघून गेला. तर आजचा भाग खूप मस्त होता. अवंतिका बी स्पेशल रोमॅन्टिक भाग होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.